नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर काही दिवस काही कारणांमुळे मी व्लॉग बनवत नव्हते, पण आजपासून मी पुन्हा व्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे. तर आज विशेष असं काहीच नाही. तर आज आम्ही म्हणजे आजचा दिवस आम्हाला कसं जाणार आहे त्यावर आम्ही छोटासा व्लॉग बनवणार आहोत. आणि थोड्या दिवसात रुद्राचा पण बड्डे येणार आहे ना स्वरूपा. तर रुद्राच्या बड्डेला आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. ती पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीलच. तर मग चला पाहूया आजचा दिवस आम्हाला कसा जातोय. तर चला. बरेच दिवस झाले गाईज मला कॉन्टेंटच नाही, त्यामुळे मी आज असंच व्लॉग करायला घेतला आहे. पहा किती मस्त आमच्या बाल्कनीत व्ह्यू आहे, खूपच सुंदर. पावसाळ्यात तर अजून सुंदर दिसतंय. मस्त. इकडं आमचं गाव आहे. रोनिकांचं घर नवीन बनवायला घेतलं आहे. ते गॅलरीत बसलो तरी मस्त करमतं. तर खूपच दिवसांनी मी आज ब्लॉग बनवायला घेतला आहे आणि आम्ही बसलोत आमच्या बाल्कनीत टाईमपास करत. म्हणून आम्ही आज डेली रुटीनचा व्हिडिओ बनवणार आहोत. डेली रुटीनचं तर नाही बोलता येणार, कारण आता 4 वाजल्यात, त्यामुळे संध्याकाळ होईल. संध्याकाळ झाले. स्वरूपाचा अभ्यास चालला आहे. पोयम लिहितात नंतर मग क्वेश्चन आन्सर. पहा किती सुंदर वारा सुटला. ड्रॉमध्ये आपण लिहितो, नंतर इथून ना बघून मी मग क्वेश्चन आन्सर सोडवायला आन्सर. तर मी रात्रीचं जेवण बनवायला घेते. तर पहिले आपण बघू चला ओमकार काय करतोय. अभ्यास करतोय का काय करतोय, चला पाहूया. बाबा एवढा कालोख काय बघतोय. नाही तू काय बघताय ते पाहायला आलोत आम्ही. बसू तरी दे. काय तूच बोलत होते ना व्लॉग बनव, किती दिवस बनवला नाही. हा बघा आता कॉम्प्युटर एक फुटला आमचा मॉनिटर हा याच्या मोबाईल मुलं, आणि नुसता कॉम्प्युटरवर बसतं. हा नवीन मॉनिटर घेतला आहे मी. दिसत नाही. लाईट लावून लाईट बंद करू का? बघा किती कालोखात बसलेला आहे हो. आमचा जुना मॉनिटर बघा किती मोठा होता, मस्त मी घेतलेला याला बड्डेला. अशीच आमची झाली थोडीशी. मी हा साऊंड आपटला तर तो मॉनिटरवर उडला आणि मॉनिटर गेला. आता हा नवीन मॉनिटर घेतला आहे. काय पीसी काय मॉनिटर काय चालू आहे? चालू नाही. लाईट गेले. चला आता मी जेवण बनवायला घेते. ओंकार अभ्यासाला बस. दे मोबाईल. मस्त आली नाही बघाची पिशी. काय बाबाचं पीसी लय भारी. पीसी ना मोबाईल. परीक्षा येत आहे, एक्झाम येत आहे. ठेव चल. दे मोबाईल दे. दे शिस्तीन दे. चार्जिंगला ठेवते मला ते. ओमकारची बेडरूम आमची तिकडे. चला मी जेवण बनवायला येते. आज आम्ही बनवणार आहे सुकटीचा कालवण, कारण आज मच्छीचा वार आहे म्हणून आज आम्ही सुकट बनवणार आहे. सुकटीचा कालवण बनवण्यासाठी जास्त काय लागत नाही. त्यासाठी मी घेतला आहे 1 कांदा, टॅमॅटो, 2 मिरच्या आणि 3 वांगी, 3 बटाटी, कारण छोटी छोटी होती म्हणून 3 घेतले. मोठा असतं तर 1 घेतला तरी वास होतं. आणि सुकटीच्या कालवण्यासाठी मसाले पण जास्त लागत नाही, फक्त मसाला आणि हळदीवर होतं सुकटीचं कालवण. ही सुकट मीडियमची एकदम छोटी पण आहे, पण ती चटणीवर मस्त होते. आणि थोडा 1 चमच वाटण मी टाकते, म्हणजे कोण नाही टाकलं तरी चालतं, पण मला आवडतं म्हणून मी थोडं टाकते. आणि तेल, बस एवढंच लागतं सुकटीचं कालवण बनवायला. तर चला मग सुकटीचं कालवण बनवायला सुरुवात करूया.
सुकटीचे कालवण बनवण्यासाठी मी सर्वप्रथम सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी सुकट बनवायला सुरुवात करणार आहे. अशा प्रकारे मी सुकटीच्या कालवणाची पूर्वतयारी केलेली आहे. सर्वप्रथम मी पातेलीत एक पळी तेल आणि चिमूटभर हिंग टाकून त्यात कांदा परतवून घेतलेला आहे. जास्त मारलेला नाही कांदा, थोडासा परतून घेतलेला आहे. भाजी बनवत असताना किंवा इतर काही बनवताना आपण कांदा चांगला म्हणजे लालसर होईस्तोवर मारून घेतो, पण सुकटीसाठी थोडासा शिजवला तरी चालतो. तर अशा प्रकारे मी कांदा थोडा शिजवून घेतलेला आहे आणि नंतर मी त्यात थोडी मिरची टाकलेली आहे. 2 मिरच्या मी कापून टाकलेल्या आहेत. आणि पुन्हा कांदा आणि मिरची परतून घेतलेली आहे आणि त्यात लसणाच्या 2 पाकळ्या टाकलेल्या आहेत. जास्त लसूण टाकायची गरज नाही, सुकटीत नाही टाकली तरी चालतं लसूण, पण मला सवय म्हणून मी 2 कांड्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. आणि आता मी थोडेसे वाटण 2 चमच टाकणार आहे. जास्त वाटण नाही टाकायचं, फक्त 2 नाही तर 1 चमच. नाही टाकलं तरी चालतं वाटण, पण मला सुकटीत आणि मुगडाळीत वाटण थोडं आवडतं म्हणून मी थोडंसं वाटण टाकते. आणि परत सगळं मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि त्यात आता मसाले टाकायचे आहेत. तर प्रथम मी आपला मसाला टाकणार आहे, घरचा मसाला जे आपण घरी बनवलेलं असतं ते मसाला मी 1 चम्मच टाकणार आहे. आणि मिरची पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच. सुकटीसाठी जास्त मसाले लागत नाही, त्यामुळं हळद आणि मसाला आणि मिरची पावडर इतकंच टाकलं तरी सुकट छान होते. सुकटीत मिरची पावडर नाही टाकली तरी चालतं, पण रंग येण्यासाठी मी अर्धा चम्मच सुकटीत मिरची पावडर टाकलेली आहे. आणि 1 बारीक टॅमॅटो चिरून टाकलेला आहे. नुसती मसाले आणि हळदीवर सुकट छान होते. मसाले टाकून झाल्यानंतर मी त्यात वांगे जे मी चिरून ठेवलेले होते, बटाटे टाकलेले आहेत. सुकटीत दुधी भोपळा पण मस्त होतो. तर आता मी हे सर्व मिश्रण परत एकदा परतवून घेतलेले आहे आणि आता मी सुकट धुवून घेणार आहे. सुकट स्वच्छ धुवून झाल्यानंतर पातेलीतल्या भाज्यामध्ये सुकट टाकायची आहे. सुकटीच्या कालवणासाठी वरून 2 ग्लास पाणी टाकायचे आहे. आमच्या घरात सुकटीचे कालवण सर्वांना आवडते म्हणून मी भरपूर बनवते. नंतर तयार झालेल्या कालवणात चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि कालवण मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी आमच्या आगरी पद्धतीने सुकट बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही बनवून पहा. लास्टला पातेल्यावर झाकण ठेवून त्यात थोडे पाणी टाकायचे आहे आणि कालवण चांगले शिजू द्यायचे आहे. कालवण शिजते त्यावर मी बाकीची कामे करून घेते, तर आपण नंतर भेटूया. तर सुकटीचे कालवण जेवणासाठी तयार आहे. आपण पाहू शकता. स्वरूपाला भूक लागली म्हणून तिने सुरुवात केलेली आहे. मस्त झालंय. खाऊन बघ. अंकर काय चाललंय? अभ्यास करते मी, नोट्स लिहिते. बरं, पीसीचा चांगला उपयोग करते. गेम खेळण्यापेक्षा तरी बेस्ट आहे. अभ्यास झाला असला तर जेवून घे. मस्त सुकट झाले. स्वरूपा गेली जेवायला. चला तर आपण स्वरूपाजवळ जाऊया. कशी आली सुकट स्वरूपा? चांगली आहे. जेवल्या भेटू आपण. स्वरूपा जेवते तर मी तुम्हाला माझी फुलझाडे दाखवते. चला. ही पहा, मी मस्त फुलझाडे लावलेली आहेत. फुलं पण आलेली आहेत मस्त.
मस्त गुलाब पण आलेला. ओंकार कशी झाले सुकट? मस्त आले. चांगले नाही ना? अरे साईडला हो. चला आता नंतर भेटूया. परिणाम होता है। बसंत ऋतु के आने पर मोर नृत्य करने लगी और कोयल मीठे गाने लगी. स्वरूपा डबल अभ्यासाला बसली. डवा- आली लय अभ्यास करते स्वरूपा. मग कर कर कर. हा आज ओपन हाऊस होता ना. बरोबर. काय झालं ओपन हाऊसला? मला सगळं मार्क माहित आहेत, मला किती पडलं. मग कुठेतरी कमी पडले असतील म्हणून आज अभ्यास जोरात चाललाय. हा कर कर कर. बसंत ऋतू के आने पर म्हणजे बसंत ऋतू आल्यानंतर. आज फ्रायडे म्हणून हिंदीचा घेतलाय मी. बाबा रबडी खाली. हा खाल्ली मी आमची कुठे आहे? फ्रीजमध्ये. पहिले आम्ही जेवून घेतो नंतर रबडी खातो. हे बघ, आणि ओमकार लस्सी पण आणायला गेलाय. इकडं बघ, मी टाइम टेबल बनवून ठेवलाय अभ्यासाचा. अरे वा असा करायचा अभ्यास. हे वरचा नको स्पेलिंग मिस्टेक्स. ओमकार लस्सी आणली हा आणली. आम्ही खाल्ली कुठं? मला ते बघ ना आहे ठेवली. ही का? हां तुम्ही खाली मला खाऊ दे. चला मस्त जेवलो मी. आता मी गोड गोड लस्सी पिते. याही पिल्या आता मला प्यायचे. टी व्ही बघतात. चला मग मस्त लस्सी खाऊया नाही पिऊया. अरे आमची एवा आली. एवा वा एवा कशी आहेस? बोल मस्त बोल काहीतरी. एवा आमची पोयम बनवून पोयम बोलून दाखवेल. चल बोल. जॉनी जॉनी बोल. काय नाही लाजतय ती. कुठं चालली? भेटायला चाललंय. हा जा. एवा जेवलीस? नाही जेवली? तू बिस्किट खाते. बिस्किट का जेवतं? सुकट तिखट आहे पण तू नाही खायची. सुकट जेवता? एवा इकडं बघ. माझ्याकडं बघ. लाजत ग पोरांची. एवा आम्ही चाललो. चला हे चला हे चला. एवा अरे अरे वा मस्त मस्त. मग आम्हाला फोटो काढता येतात. फोटो काढू? हां थांब अशीच राहा. थांब मी काढते. कर कर परत कर. मी फोटो काढते. इकडं बघ माझ्याकडं. माझ्याकडं बघ. अशी कर. ते वाईट बटन. अशी 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 कर. मग अशी केलं तर हां हां ती अशी 3 करतोय. हां काढले. मस्त हुशार आहे. तुला पोयम येतं बोलता? पोयम हां जॉनी जॉनी बोल. जॉनी जॉनी. जोरात आवाज नाही. जॉनी जॉनी. नो नाही जोरात बोल. मला आवाज येस पप्पा नो पप्पा बोल. जॉनी जॉनी. जॉनी जॉनी. जाऊ दे नाही बोलत. आम्ही चाललो मग. चाललो. चला बाय बाय कर. बाय 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 बाय. चला आउट्रो करायचा का स्वरूपा? हा झाला करूया. इथंच करूया. हे बसले मस्त आमची. इथंच करूया आउट्रो. काय खेळते आमची बोलत पण नाही. लाजत नुसती. आजचा दिवस आम्हाला खूपच छान गेलेला आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहे ना स्वरूपा. तर सुकट कशी झाली? चांगली आली ती. मस्त झालेली सुकट. तर आज आम्ही आगरी पद्धतीने तिखट आमची सुकट बनवलेली होती. ती आपण पाहिलेलीच आहे. आणि जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा.
कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय 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 कर, बाय 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 बोल ना, बाय 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 बोल, बाय 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 बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय 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 बाय. शू.